दुसरीकडे तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला कंटेनरने ठोसर दिल्यामुळे अमृतांजन पुलाजवळ तेल गळती झालेली आहे। त्यामुळे महामार्गावरती तेल सांडलेलं आहे आणि या तेलामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। नाझीम आपल्याबरोबर आहे। नाझीम, सध्या या सगळ्या संदर्भात काय परिस्थिती आहे? प्रशासन काय उपाययोजना करत आहे? रात्री झालेला हा कारचा अपघात, त्यामध्ये तिघांचा मृत्यू आणि त्याच रस्त्यावरती अगदी 25 किलोमीटर नंतर कामशेत बोगद्यानंतर जो अमृतांजन पूल लागतो त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचा मोठा अपघात जो आहे तो झालेला आहे। तो अपघात आहे ऑइलच्या टँकरला एका गाडीने ठोकर मारली आणि ती गाडी जी आहे ती पसार झाली। मात्र त्यानंतर ऑइल जे आहे ते रस्त्यावरती सांडलेलं आहे। त्यामुळे अमृतांजन पुलापासून बऱ्याच किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। काही काळ ही वाहतूक थांबवण्यात आली होती, मात्र ऑइल बाजूला घेण्यात आलं, ऑइल हटवण्यात आलं, परंतु घसरण जी आहे ती रस्त्यावरती अजूनही पाहायला मिळते। त्यामुळे गेल्या अगदी 5 ते 6 तासापासूनचा जो आपण पाहतोय त्या ठिकाणी पूर्णपणे वाहतूक जी आहे ती धीम्या गतीनं आहे, मंद गतीनं आहे। ही ऑइल जे आहे कधी वाळेल, कारण ऑइल बाजूला काढलं असलं तरी ऑइल त्या ठिकाणी राहिलेलं आहे। ते ऑइल वाळल्याशिवाय गाड्या ज्या आहेत त्या भरधाव वेगाने तिथून जाऊ शकत नाहीये। त्यामुळे आपण पाहतोय सकाळी 8 वाजले तरी या ठिकाणी धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे आणि रांगा या ठिकाणी सुरू आहेत। ऐन रविवारी म्हणजे रविवारी अनेक जण लोणावळ्याकडे येत असतात फिरायला, त्याबरोबरच मुंबईवरून जे गावाला कामानिमित्त जात असतात, कुणी घरी राहण्यासाठी जात असतात, त्याच वेळेला हे अपघात झाल्यामुळे रस्त्यावर अनेक प्रवाशांची जी आहे ती कोंडी झालेली आहे। प्रवाशांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो। आता ही वाहतूक कधी पूर्ववत होईल हे सांगणं आताही कठीण आहे, परंतु आज या रविवारच्या दिवशी कुणीही या मुंबईहून फटका प्रवाशांना बसू शकणार आहे।